काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आज पुरंदर तालुक्याचे तरुण तडफदार तालुकाध्यक्ष सन्माननीय उत्तम बापू धुमाळ यांचा कालच वाढदिवस होता, परंतु त्यांच्या मातोश्रींचं प्रथम पुण्यस्मरण अतिशय बापूंनी आईसाहेबांचा भव्य दिव्य असा कार्यक्रम त्या याच्या मुलगावी जेवूरमध्ये ठेवला होता। आईसाहेबांचं पुण्यस्मरण असल्यामुळं वाढदिवस थोडा इकडे तिकडे सरकला, परंतु आता संतोष भाऊ निगडे संदेश भाऊ राहुल दादांनी सांगितले की आपल्याला अध्यक्षांचा सत्कार आणि तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देणं गरजेचं आहे। आपण या ठिकाणी बापूंच्या वाढदिवसानिमित्त तमाम पुरंदर तालुक्याच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय। माझ्या अगोदर प्रदेशचे कांचनदादा बोलले, निगडे साहेब बोलले, राहुल दादा बोलले, आमचे राजा भाऊ बोलले। खरं बोलण्यासारखं खूप आहे। तुम्ही 15 जण असले तरी 150 लोकांची आपल्याला एवढे ताकदीचे लोक आहेत तिथं। बापू अतिशय आपत्कालीन परिस्थितीमध्ये दादांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, त्याच्या वाटेमागं सरांची शक्ती होती, कैलासवासी जलेंद्र भाऊंची शक्ती होती तुमच्या वाटेमागे। परंतु कालांतराने काय झालं, आपत्कालीन परिस्थितीमध्ये पक्ष पुढे घेऊन जात असताना म्हणजे जेजूर नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, मग जेजुरी असेल, उरुळी देवाची उरुळी असेल, सासवड असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही मला मार्गदर्शन करणारे कैलासवासी जलेंद्र भाऊ असतील, रोहाडे सर असतील, चांगलं मार्गदर्शन करून दादांना जे अपेक्षित यश होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ते आपण दादांच्या समाधानकारकांना यश मिळवून दिलं। जेजुरीमध्ये आपली सत्ता आली, उरुळी देवाची मध्ये सत्ता आली, कुसुंगीमध्ये सासवडमध्ये ताकद वाढली, पहिली होती त्याच्यापेक्षा वाढली। आज काही महिन्यात 55 वर्ष आपली तिथे काम करतात। नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती लागली, तुम्ही होते, मी होतो, राजाभाऊ होता, निगडे साहेब होते। दादाने सांगितलं की पुरंदरमधून मला गेल्याकडे एकही सीट नाही, यावेळी मला सीट पाहिजे, सीट असेल तर तुम्ही या, तुमचं ऐकेल। मग दादांच्या खरं म्हणजे ही जी लोक उभी राहिली होती सगळी, ही सगळे तिकीट वाटप आम्ही 2-4 जणांच्या साक्षीनं, कैलासवासी जलेंद्र भाऊंच्या साक्षीनं ही तिकीट सगळी दादांनी दिली होती, कारण त्यांना साक्षीदार आहे, दादांनी तिकीट दिली आणि दूरदृष्टी होती, त्याचा रिझल्ट चांगला आला। आपले 2 जिल्हा परिषदला सदस्य, पंचायत समितीला 4 असे तरुण तडफदार चांगले कार्यकर्ते करून आले। पप्पा असतील, अगर आपला अजिंक्य असेल आणि काय निलेश असेल, थोड्या मानवताने इकडे तिकडे होतं राजकारणाने, त्या भागात वेगवेगळे समीकरण असतात, काय घडलं, परंतु तेवढ्याच ताकदीने बापू तुम्ही त्या डोंगरी भागामध्ये काम केलं, अजिंक्यने त्याच्या भागामध्ये काम केलं, निलेशच्या भागामध्ये काम केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ऊर्जित अवस्थेला आणण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं आणि ते आज ठरवलं कैलासवासी स्वर्गीय दादा असते 100% बापू तुमच्या पाठ्याने धाप टाकले असते की अध्यक्षांच्या कार्यकालामध्ये पुरंदरमध्ये राष्ट्रवादीची भरभराट झाली। कैलासवासी दादा गेले, खूप मोठा पुरंदर तालुक्यासाठी धक्कादायक अशा काही गोष्टी घडल्या दादा जाण्याच्या, त्यातून आपण कुठं सावरतोय नाही सावरतोय, परंतु आपले भाऊ गेले आणि असं पक्षाला कुठे आपल्याला कुठे आपण म्हणतो ना की काय त्याला दृष्ट लागावी का काय, की 2 नगरपालिका आपल्या आल्या, पंचायत समिती आपली आली, सभापती आपला आहे तिथे, आणि अशा परिस्थितीमध्ये असं कसं घडलं की दादांचं जाणं, भाऊंचं जाणं, काही नैसर्गिक गोष्टींच्या पुढे विलाज नसतो। जबाबदाऱ्या तर आल्या आपल्या सर्वांच्यावर, सर्वांच्या जबाबदारीचे प्रमुख दुर्गाडे सर असतील, विक्रम बाप्पा असतील, सभापती असतील, आपण सगळे प्रमुख असतो। भाऊ नेहमी सांगायचे भाषणामध्ये जलेंद्र भाऊ की मला आता इथं पुढे कुठं पद नाही मागायचं, उल्लेख केला, मला कुठलं पद नाही मागायचं, पण मला उद्याच्या येणाऱ्या 29ला पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाच्या चिन्हाचा मला आमदार करायचा। अनेक बरोबर, अनेक वेळा भाऊ निस्वार्थी माणूस, मला मी त्या स्पर्धेत नाही, भाऊंनी सांगितलं ह्याच व्यासपीठावर सांगितलं, आणि एवढा ताकदीचा माणूस होता की आपल्या संघटनेला ज्याला काय मागायचं नसतं ना तो लय ताकदीने काम करतो। आणि काय दुर्दैव असेल, काय झालं, आपण बॅकफुटला गेलो, आता ती शक्ती परत घेऊन लढायचं, बापू तुम्हाला डबल ताकदीने लढावं लागेल, आमच्यासारखे काय मार्गदर्शक असतील, आहेत काय दुर्गाडे सर असतील, आणि काय असतील संघटनेत माझे आमदार झेंडे साहेब असतील आणि बरेच असतील, त्यांचं मार्गदर्शन घेऊन भाऊंची जी इच्छा होती की 2029ला या पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर हवेलीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार
म्हणजे कुठं अजय ते वरिष्ठ ठरवतील. ज्याचं चांगलं काम असेल, ज्याचं चांगल्या ऍक्टिव्हिटीज असतील त्यांना तिकीट देतील. पण 29 आमदार होण्याची वातावरण निर्मिती आणि आजचं वातावरण पाहता पोषक आहे. आम्ही आता फिरतो इकडे तिकडे. सभापती आपला आहे, 2 नगरपालिका आपल्या आहे, बऱ्यापैकी आहे. आपण सर्वांनी जर त्या दिशेने जर वाटचाल केली तर 100% बापू मी अध्यक्ष असताना पुरंदर तालुक्याचा आमदार, जसं तुम्ही 2 नगरपालिका तुमच्या अध्यक्षाच्या काळात चांगल्या पद्धतीने